अरे वा, आमच्या या मुली चांगल्याच ओळखून आहेत आपल्या सासू सासऱ्यांना. आणि वत्सला, तुम्ही तर बऱ्याच वर्षापासून ओळखता. एक वेळी शपथ भैया साहेब, मी काही नाही सांगितलं दोघींना. हो, तुम्ही कशाला काही सांगायला पाहिजे. हा, या मुली हुशार आहेत. उघड्या डोळ्यानं बघत असतात आजूबाजूला काय चाललंय ते. काय ग मुलीनो, आम्हाला काहीही माहित नाही असं समजू नका. आनंदी बेटा, मगाशी तू म्हणालीस ना, तुला शिरखेडच्या गमती जमती ऐकायच्या. गमती जमती आहेत की आमच्या काळजातल्या व्यथा आहेत याचा तूच ठरव. पण इथं जशी परिस्थिती होती तशीच काही वर्षापूर्वी शिरखेडलाही परिस्थिती होती. माधव आणि ललिताच्या हव्यासापायी सगळे जण त्यांची कुचेष्टा करायचे आणि मान खाली जायची आमची. प्रत्येक वेळी शर्मिंदे व्हायचो ते आम्ही. ती कंटाळून त्यांना इकडे दादासाहेबांकडे पाठवून दिलं. हवा बदलली, मूळ स्वभाव काही बदलला नाही. इथं येऊन नव्या जोमानं लबाड्या करायला सुरुवात केली आहे. बऱ्याच गोष्टी आमच्या कानावरही येत होते. दादासाहेबांनी मोठ्या हौसेनं बांधलेला तो बंगला अजूनही डोळ्यासमोरून हलत नाही आमच्या. आणि आता इथे काय परिस्थिती आहे, आमच्या मुला सुनांना राहायला धड जागा नाही. जाऊ दे ना भैया साहेब, आपलं माणूस आहे, टाकून तर नाही ना देता येत. मी जानकीच्याच बहीण. त्यांच्या भोळ्या स्वभावामुळं त्यांच्या काही लक्षात येत नसेल. त्याचाच फायदा हे दोघं घेत राहिले. तुमच्या लक्षात सगळं येतं, पण तुम्ही पाप भिरू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मलमानं आणि औषधानं जेव्हा फोड बरा होत नाही तेव्हा तो कापूनच काढावा लागतो, अगदी तळहातावरचा असला तरी. बरोबर आहे. ताईला नाही कळल्या काही गोष्टी, आणि तिला वाईट वाटेल म्हणून मी नाही सांगितलं भैया साहेब. हा, एवढं त्या सांगत होत्या त्यावरून आम्हालाही कळत होतच की. मध्यंतरी जोशी गुरुजी आले होते. माधवा. हा, काय झालं भैया साहेब? तुम्ही जे बोललात ते आलं आमच्या कानावर. म्हणजे मी जे म्हणाले ते ऐकलत का ते म्हणाले ते ऐकलत? तुम्ही जे बोललात ते मी सहजच म्हणाले होते आणि माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता की. इतकी मोठी गोष्ट तुम्ही सहज बोललात, मला कौतुक वाटतंय. छान. अच्छा, म्हणजे तुम्ही चिडला नाही आहेत ना? नाही नाही. अरे, आपल्या घरादारासाठी त्या उपवास करणार आहेत, यात चिडण्यासारखं काय आहे? असं कधी म्हणाले होते मी? आई, तुमच्या डोक्यातनं निघून गेलं असेल. तुम्ही जेव्हा म्हणालात ना की गणपती घरी आणूयात, तेव्हाच तुम्ही म्हणाला होतात की मी 1 दिवसाचा उपवास करेन म्हणून.
हो हो असं म्हणाली होतीस तू ललिता. आठवलं, आत्ता आठवलं मला. कधी करतेस मग? सगळं जमले तर करून घे बाई, एकटीवर कामं पडतील ना. हो हो आई, हे खरंय. आता आम्ही सगळे निघून जाऊ आमच्या आमच्या कामाला, मग तुला घरातलंही काम करावं लागेल, शिवाय त्यात उपास करावा लागेल. तुमचं मातृप्रेम बघून खरोखर कौतुक वाटतं आम्हाला. अहो काका, नीलचं इतकं प्रेम आहे म्हणून तर आई एवढं सगळं. नाही म्हणजे, नाहीतर एवढं कुठे करते एखादी आई घरासाठी, नाही का? चला रे मुलांनो, रात्र खूप झाली आहे, जास्त जागरण करायची नाही. चला. भैयासाहेब मी निघू का? सकाळी येते लवकर. बा अच्छी मावशी, मी तुम्हाला सोडतो. चल मी पण येतो, तेवढी शतबॉली होईल माझी. अगो बाई, येते का ललिता? मी करू का तुझ्याबरोबर उपास? तुमच्या गळ्यात काय महानगरपालिकेचा पट्टा बांधलाय का त्यांनी? मी कशाला करायला पाहिजे उपवास? सगळ्यांचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे भैयासाहेब. हे मुलं, सुना, पण ना सगळ्यांना उगाच असं वाटतं मी खूप रागीट आहे, कडक आहे. ललिताबाई, या घरातल्या सगळ्यांची बारशी जेवलोय आम्ही, आणि तुम्हालाही आम्ही तुमच्या बालपणापासून ओळखतो. हा, फारशा चांगल्या आठवणी नाही आहेत त्या, आणि कुणालाही आपल्या माहेरबद्दल वाईट ऐकून वाईट हे वाटणारच. आम्हाला काय कळतंय हे आता राहूच द्या. आम्हाला फक्त एवढंच कळतंय की उद्या तुम्ही उपवास करणार आहात. हो. आणि माधव, हा. तुम्ही उपवास करायचा नाही, कळलं? काय आता तुम्ही म्हणत असाल तर नाही करणार. आणि ललिताबाई, स्वयंपाकाचा जास्ती घाट घालू नका. नाही, असं करून कसं चालेल भैयासाहेब? घरात गणपती आहे, तुम्ही, मुलं सगळेच जण आहेत ना. आम्हाला काही नको. 5 वाजता उठतो आम्ही. आमचा ज्येष्ठ मधाचा काढा तेवढा तयार करून ठेवा. हो. आता रात्रीच 2 ज्येष्ठ मधाच्या काड्या भिजवून ठेवा. सकाळी 2 ग्लास पाण्यात उकळून निम्म करायचं, कळलं का? त्यानंतर मला काही नको. बर. हा, म्हणजे आणखी 2 तासांनी 1 ग्लासभर चहा आणि भाकरी चालेल. हो, ललिता भाकरी खूप मस्त करते. ललिता, 4ही बॉक्स तुमच्या समोर आहेत. तुम्ही थोरल्या आहात, आधी तुम्ही निवड करा. ललिताबाई, या पुढे.